आपले सहर्ष स्वागत। राजाराम बापू युनिट 4 चे गळीत हंगाम शुभारंभ संपन्न झाला। 3 लाख टन गाळीचे उद्दिष्ट PR पाटील यांचे वक्तव्य। जत येथील राजाराम बापू सहकारी साखर कारखाना गळीत हंगाम शुभारंभ चेअरमन PR पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी कारखान्याचे वाईस चेअरमन विजय पाटील, कार्यकारी संचालक RD माहुली, देवराज पाटील, सुवर्णा पाटील, मेघा पाटील, आनंदराव पाटील, शिवलिंग कबाडगी, विराज शिंदे, उत्तम चव्हाण, बाळ सावंत, विठ्ठल पाटील, दादा मोरे, मच्छिंद्र वाघमोडे, सुहास चव्हाण, आयुब सय्यद, रियाज शेख, राजू मुल्ला, नंदू साळुंके, प्रताप शिंदे यांच्यासह शेतकरी, ऊसतोड व वाहतूकदार उपस्थित होते। 3 लाख टन गाळपचे उद्दिष्ट पूर्ण होणार, चेअरमन PR पाटील यांचे वक्तव्य। यावेळी चेअरमन PR पाटील म्हणाले की जत तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे साखर कारखाना बंद होता। जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी महापुराचे पाणी दुष्काळी पट्ट्यात दिल्यामुळे व समाधानकारक पाऊस पडल्यामुळे तालुक्यात ऊसाचे क्षेत्र वाढलं असून त्यामुळे युनिट 4 पूर्ण क्षमतेने चालू राहणार आहे। त्यातच शेजारी असणाऱ्या कवटे महांकाळचा कारखाना यावेळी बंद असल्यानं युनिट 4 साठी ऊस मिळणार आहे। त्यामुळे 3 लाख टन गाळपचे उद्दिष्ट पूर्ण होणार आहे। तालुक्यातील युवकांना प्रथम प्राधान्य देऊन रोजगार देणार आहे। तसेच तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऊस कारखान्याला घालण्याचे आवाहन केले। त्याचबरोबर इतर कारखान्यांच्या तुलनेत जादा दर दिला जाईल। परंतु बापूंचे आणि या तालुक्याचे दुष्काळी तालुक्याचे जर अत्यंत ऋणानुबंध आणि दिवाळीचा संबंध असल्यामुळं त्यावेळेला कारखाना चालवायला दिला होता। संपल्यानंतर आम्हाला आमच्याकडून काढून घेतला आणि मग तुमच्यातलं फार मोठं शिष्टमंडळ साहेबांच्या डाव आल्याबरोबर जयंतराव पाटील साहेबांनी मला बोलवून घेतलं आणि सांगितलं काय करायचं। म्हणजे बाबा तुमच्याकडे उसाची शाश्वती नाही, काय नाही, कशाला आम्हाला यावी पडताय। परंतु त्यांचा इतका आग्रह पडला की बापूंच्या प्रेमापोटी हा कारखाना चालवायला घेतला। आम्ही 3-4 वर्ष चांगला चालवला, परंतु नैसर्गिक अवर्षणामुळे आम्ही कारखाना चालवू शकलो नाही। त्या काळात आम्ही सगळ्यांना चांगला दर दिलेला आहे आणि आता या वर्षी आम्ही चालू करतोय। आम्ही करत असताना जरा थोडासा उशीर झाला, त्यामुळं आमची यंत्रणा थोडीशी विस्कळीत झालेली आहे। तरी पण प्रयत्न करून आम्ही ती यंत्रणा आणणार आहोत आणि इथं आम्ही 3 लाख टनाचं कृषीचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे। मी इथं उपस्थित असणाऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांना, त्याचबरोबर सगळ्या सभासद, ऊस उत्पादक बंधूंना जत आणि कवटे मंकाळ, कारण कवटे मंकाळचा कारखाना यावर्षी सुरू होऊ शकत नाही, म्हणून माझ्याशी नम्रतेची विनंती आहे की आपण पिकवलेला सर्व ऊस आमच्या राजाराम बापू पाटील चित्तेहळ्ळी जत युनिटला घालावा आणि आमचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आम्हाला मदत करावी याची विनंती करतो। आणि हे तालुक्याचं जे औद्योगिक विकासाचं जे चक्र आहे, मध्यंतरी जे खंडित झालेलं होतं, अखंडितपणे पुढे चालू दे अशी सर्वांना विनंती करून माझे 2 शब्द कारखान्यात तालुक्यातील स्थानिक युवकांना नोकरीची संधी पहिला प्राधान्य देणार का? हो, आहे संधी। आता ज्यावेळेला घेतला त्यावेळेला पण दिली होती। आता आम्ही जे आता इंटरव्ह्यू घेतला त्यावेळेला तुम्ही होता, तुम्ही चव्हाण साहेब होते, तुम्ही बघितले भागातील लोकांना नोकरी दिली, तुमच्या तालुक्याच्या लोकांच्याच मुलाखती घेतली। म्हणजे आम्ही ते पण भान ठेवलेलं आहे आणि ही भूमिका जयंतराव पाटील साहेबांची आहे। असं वाटू नये की आम्ही उपरे आलो इथं आलेलो आहोत आणि आमचे सगळे हक्क हिरावून घेतले आणि अशी पुसटची सुद्धा शंका तुमच्या मनात येऊ नये। सर्वांना समान हे मिळेल, तुम्हाला योग्य ते प्रतिनिधित्व आम्ही देणार आहोत। मागच्या वेळेला दिलेलं आहे, आता पण देणार आहोत। त्यांचा प्रति शेतकऱ्याचा प्रश्न आहे, ऊसाला दर काय असणार? ऐका दर चांगला देण्याचा प्रयत्न करू आम्ही, त्याबद्दल वाद नाही। आणि इतर लगतचे कारखाने काय दर देतात तेवढा तरी आम्ही द्यायचा लगतच्या कारखाना। तुर्तास इथेच थांबूया। पाहत राहा JDP मराठी, आपल्या मातीचे भूषण।